आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2024-25 फायनान्शियल इयरचा बजेटच्या प्रेझेंटेशन स्टँडिंगचे समोर, त्याच्या एक्सेप्टन्स स्टँडिंगचे मार्फत आणि त्याच्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन जीबीचे समोर आणि त्याचा एक्सेप्टन्स जीबीचे मार्फत हे सगळं आज आपलं करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपलं 24-25 फायनान्शियल इयरसाठी एकूण जर आपलं रेव्हेन्यू रिसीटचा जर विचार केला तर 5,841 कोटी एवढा आपला रेव्हेन्यू रिसीटचा बजेटमध्ये आपण नियोजन केलेलं आहे। केंद्र शासनाची, राज्य शासनाची सर्व ग्रांट गृहीत धरून 8,676.80 कोटी एवढाचा आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे रेव्हेन्यू रिसीटची। आणि त्याच पाठोपाठ आपलं खर्चेचं नियोजन सुद्धा त्याच अनुषंगाने आपल्या मार्फत करण्यात आलेलं आहे। बजेटमधली काही ठळक वैशिष्ट्ये जर सांगितले तर आपलं नवीन एरियाजमध्ये विशेषतः वाकडपासून चारोलीपर्यंतचे जे नवीन डेव्हलपिंग एरियाज आहे त्याच्यामध्ये जवळपास 61 किलोमीटरची डीपी रोड्स, ज्याच्यामुळे नवीन एरियाजमध्ये रोडपासून ड्रेनेज, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिफिकेशन या सर्वांचे मध्ये मदत होणार आहे। याच्या व्यतिरिक्तच ट्रॅफिकची जी आपली कोंडी आहे, ट्रॅफिकचा जे आपला मुद्दा आहे त्याला सुद्धा लोकांना त्याच्यामध्ये सुटका भेटण्यामध्ये 100% मदत होणार आहे। याच्या व्यतिरिक्त कनेक्टिव्हिटीचे मानाने पिंपरी डेअरी फार्मचा ब्रिज असो, सांगवडेचा आपला मामुर्डी सांगवडेचा ब्रिजचा मुद्दा असो, रक्षक चौकला नवीन एक आपला फ्लायओव्हरचा मुद्दा असो आणि याच्या व्यतिरिक्तच अर्बन मोबिलिटीच्या अनुषंगाने मेट्रो जे आपलं नवीन एक आपले 4 स्टेशन होत आहे PCMC ते भक्ती शक्ती, त्याच्यामधला महानगरपालिकेचा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन, याच्या व्यतिरिक्त BRTSचा नवीन जे आपला BRTS रूट 6 आहे भक्ती शक्ती ते मुकई चौक त्याचा कम्प्लिशन, कालेवाडी ते चिखली BRTS मध्ये इंडोलिंक सोसायटीचा मिसिंग लिंक, याच्या व्यतिरिक्त वैद्यकीय विभागामध्ये कॅन्सर PPP स्तरावरचा आपला हॉस्पिटल, बर्न्स वॉर्ड जे की आपण जुना तालेरा रुग्णालयामध्ये 30 खाटांचा बर्न्स वॉर्डचं नियोजन करतोय, थेरगाव रुग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटरचं नियोजन करतोय, याच्या व्यतिरिक्त काही ऑपरेशन थिएटर्स, CSSD सेंट्रल स्टेराईल डिपार्टमेंट प्रत्येक आपल्या सेकंडरी हॉस्पिटलमध्ये, याचे सोबतच आपला शिक्षण विभागामध्ये सुद्धा 68 शाळांचा गॅप अनालिसिस, याच्या व्यतिरिक्त QCIचे मार्फत असेसमेंट, असा टोटल ओव्हरऑल एक आपण याच्यामध्ये संपूर्ण शहराला सर्वांगीण विकास आणि ओव्हरऑल होलिस्टिक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट जेणेकरून आपला शहर पुढचे येणाऱ्या वर्षामध्ये जे आपला आपण ध्येय ठेवला आहे सिटी स्ट्रॅटेजीमध्ये 2030 पर्यंत सर्वात लिव्हेबल सिटी आपली व्हावी, यासाठी याच्यामध्ये 100% मदत होणार आहे। सर, शिक्षणाचा जल्लोष 3चा आपण सुरुवात करत आहे, त्याच धर्तीवरती दिल्लीचे जी टीम आपल्या इकडे आलेली आहे त्याच धर्तीवर याबद्दल काय सांगाल? जल्लोष शिक्षणाच्या 2 वर्षापासून आपण जल्लोष शिक्षण 1 आणि 2 मागच्या 2 वर्षामध्ये आणि या वर्षा आपण जल्लोष 2 आपण मोठ्या प्रमाणात आपण साजरा केला, त्याला कंप्लीट केला आहे। पुढच्या वर्षी सुद्धा जल्लोष 3.0 पुढच्या वर्षाचं एडिशन आपण घेणार आहोत, जेणेकरून ओव्हरऑल शिक्षणाला भर देण्यासाठी मुलांची जे कपॅसिटीज आहे त्याला 100% त्याला प्लॅटफॉर्म देण्यासाठी आम्हाला मदत होणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातली AA+ असलेली पहिली एकमेव महापालिका म्हणून तुमच्या सगळ्या काय ह्याच्यामुळं आपल्याला बहुमान मिळाला आहे। आपण ह्या बजेटमध्ये पण अनेक पायाभूत आणि खूप सुंदर योजना केलेल्या आहेत। नदी सुधार प्रकल्पासाठी 3,500 कोटी रुपयांची आता जी तरतूद दिसते, ॲक्च्युली ह्या वर्षाच्या बजेटमध्ये ती किती रुपये खर्च आपण करणार? ॲक्च्युली नदी सुधार प्रकल्पच्या जे आपण ओव्हरऑल तरतूद म्हणताय ते संपूर्ण स्ट्रेचेसला गृहीत धरून संपूर्ण स्ट्रेचेस आपल्याला एकत्रित घेणे काही शक्य होणार नाही, म्हणून आपण स्ट्रेच बाय स्ट्रेच याच्यामध्ये जातोय। इंद्रायणी नदीच्या संदर्भातला अमृत 2 मध्ये आपण केंद्र शासनाच्याकडे राज्य शासनाच्या मार्फत ऑलरेडी 526 कोटीचा आपला DPR पाठवला आहे, त्याला अपेक्षित आहे केंद्र शासनाच्या तर्फे त्याला मंजुरी भेटणार आहे। तसाच पवनाला सुद्धा सेंट्रल असिस्टन्ससाठी पवना नदी सुधार प्रकल्पसाठी सुद्धा आपण जवळपास 550 कोटीचा DPR केंद्र शासनाची मंजुरीसाठी आपण याच्यामध्ये पाठवला आहे। मुळाच्या संदर्भात ऑलरेडी आपण याच्यामध्ये म्युनिसिपल बॉन्ड मागच्या वर्षी इश्यू केला होता 200 कोटीचा, ज्याचे आपले 26 कोटी केंद्र शासनाच्या इन्सेंटिव्ह रक्कम सुद्धा प्राप्त झालेली आहे। तसाच आपला या संपूर्ण तिन्ही नद्यांचा जे आपला क्लिनिंगचा मुद्दा आहे तो आपला इंटरसेप्टर ड्रेन असो, आपला मेकॅनिकल स्क्रीनर्स नालेवर असो, जेणेकरून आपला प्लास्टिक आणि इतर हे नदीमध्ये मिसळत होऊ नये, आणि याच्या व्यतिरिक्त आपला STPचं नियोजन असो तो आम्ही आमचे फंडमधून सुरुवात ठेवली आहे आणि पुढचे येत्या कालमध्ये केंद्र शासनाचे मार्फत निधी भेटल्यानंतर आपण स्ट्रेच बाय स्ट्रेच हे नदी सुधार प्रकल्प सुद्धा हाती घेणार आहोत।
भामासखेडचं 100 MLD पाणी आपल्याला म्हणजे मंजूर आहे. आता ह्याच्यामध्ये परत 200 MLD पाण्याची आपण तरतूद करतोय. काय ऍक्च्युअली तो क्लॅरिफाय करतो. आंध्रामधून 100 MLD मंजूर आहे आणि भामासखेडमधून 167 MLD मंजूर आहे. असं टोटल 267 MLD रिझर्वेशन आपल्या शहराला पवनाचे व्यतिरिक्त मंजूर आहे. त्याच्यामध्ये आंध्राच्या 100 MLD निगोजेला टॅपिंग करून, चिखलीला 100 MLD वॉटर ट्रीटमेंट करून ऑलरेडी आपल्या शहरामध्ये वॉटर सप्लायमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. भामासखेडचा 167 MLD साठी भामासखेडला जॅकवेलचं काम सुरू आहे. बिफोर शेड्यूल आपण त्याला आतापर्यंत करत आलो आहे आणि याचे पुढे सुद्धा त्याला बिफोर डेडलाईन पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. त्याच्या व्यतिरिक्त भामासखेडचा जॅकवेल झाल्यानंतर तिथून जे आपली पाईपलाईन यायची आहे 1700 mm ग्रॅव्हिटी आणि 1400 mm जे आपली रायझिंग मेन आहे, त्या दोघांचं काम सुद्धा आपण त्याच्यामध्ये यावर्षी सुद्धा सुरुवात आहे त्याची ऑलरेडी आणि त्याला वॉर फुटिंगवर अप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं याच्यामध्ये नियोजन आहे. याच्या व्यतिरिक्त चिखलीला 100 MLD जे आंध्राचे पाणी आज रोजी आम्ही निगोजेवरून घेतोय त्याचं ऑलरेडी वॉटर ट्रीटमेंट सुरू आहे आणि येत्या फायनान्शियल इयरमध्ये वाढणारा जे भामासखेडचा 167 MLD पाणी येणं अपेक्षित आहे 2025 पर्यंत, त्याच्यासाठी वॉटर ट्रीटमेंट ॲडिशनल 200 MLD चिखलीचा आपण नियोजन करतो. पिंपरी महापालिकेच्या निवडणुका या वर्षामध्ये अपेक्षित आहे. बजेटमध्ये ह्या निवडणुकांसाठी काही तरतूद करून ठेवलेली आहे का? आपण ते तरतूद बजेटसाठीची असतो, त्याच्यामध्ये त्याला काही इलेक्शनसाठीची असतो, त्याला काही प्रॉब्लेम.